नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नमस्कार, मी मृणाल। नगर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत। अजय बारसकर यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध चुकीचे वक्तव्य केले आहे। त्यामुळे समस्त सावेडी गावच्या वतीने अजय बारसकर उर्फ खंडू यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे। तसेच सावेडी गाव देखील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देत पूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत उभा राहील अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये समस्त सावेडी गावच्या ग्रामस्थांनी दिली। सर्वप्रथम आज आपण सगळे इथे उपस्थित झाले गावकऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी, याच्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो। गेल्या भरपूर वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जो झटत आहे त्याला आज त्याचा अंतिम टप्पा आज येऊ पाहत आहे। त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भूमिका ही सर्वात मोठी आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर या समाजाचं नेतृत्व मोठ्या स्वरूपात जर कोणी करत असेल तर त्याचं संपूर्ण श्रेय व त्याचं संपूर्ण क्रेडिट हे मनोज जरांगे पाटलांना जातं। गेल्या काही दिवसांपासून आमच्या गावातील ग्रामस्थ अजय बारसकर यांचा काहीतरी अडचण झाल्यामुळे ते जरांगे पाटलांवरती वैयक्तिक स्वरूपावरती टीका करत आहेत। तर एक ग्रामस्थ म्हणून आम्ही सर्व जणांनी काल इथं ह्याच मंदिरामध्ये सर्व वाकळे परिवार असेल, बारसकर परिवार असेल, दंडवते आडोळी परिवार असेल, या सर्व परिवारांनी मिळून इथे मीटिंग घेतली व या मीटिंग मध्ये आमचा सर्वांचा एक ठराव झाला की अजय बारसकर उर्फ खंडू बारसकर यांनी जे वक्तव्य मनोज जरांगे पाटलांबद्दल केलं आहे हे संपूर्णपणे चुकीचं आहे। त्यांच्या या भूमिकेशी गावातील एकही नागरिक हा त्यांच्या वक्तव्याला समर्थन करत नाही। गावकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा पहिल्यापासून मनोज जरांगे साहेब यांच्या पाठीशी राहिलेला आहे। नुकतंच त्यांनी आता मुंबईला जाऊन आले, ते मुंबईला मोर्चा गेला होता। त्या मोर्चामध्ये गावातील या सर्व परिवारातील लोक हे ट्रॅक्टर गाड्या जसं जमेल तसं त्यांच्या सोबत गेले होते। त्यामुळं आज अजय बारसकर हे जे काही बोलत आहेत मनोज जरांगे पाटलांवरती तर ते संपूर्णपणे चुकीचं आहे। त्याचा ग्रामस्थांच्या वतीने आम्ही पूर्णतः निषेध व्यक्त करतो व मनोज जरांगे पाटलांना आम्ही गावकऱ्यांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, सावेडी गावाच्या वतीने त्यांना पाठिंबा जाहीर करतो व त्यांच्या इथून पुढच्या प्रत्येक आंदोलनामध्ये हे सावेडी गाव पूर्ण ताकदीनिशी उभं राहील ही तुम्हाला ग्वाही देतो। बऱ्याच 4-5 दिवसापासून आपण जरांगे पाटील मराठा आरक्षण या आंदोलनासाठी उपोषणाला बसलेत आणि झटतायत। त्याच आंदोलनाचा भाग म्हणून अजय बारसकर या व्यक्तीने मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात किंवा काहीतरी असे वक्तव्य केलेत की ज्यामध्ये त्यांचा बारसकर म्हणून उल्लेख येतो, सावेडी गाव म्हणून उल्लेख येतो, वाकळे म्हणून उल्लेख येतो किंवा सावेडी गावाचा उल्लेख येतो। तर ते अजय महाराजांचं जे वक्तव्य आहे हे वक्तव्य सावेडी ग्रामस्थांनी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली की त्या वक्तव्याचं काय करायचं बुवा। तर सगळ्यांनी ग्रामस्थांनी मिळून 2-3 मीटिंग केल्यानंतर असं ठरलेलं आहे आणि सगळ्यांचा 100% पाठिंबा हा जरांगे पाटलांबरोबरच असणार आहे। जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या फायद्यासाठी, मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी भांडतायत आणि त्या व्यक्तीला मराठा समाजाच्या आरक्षण मिळण्याच्या आंदोलनासाठी आम्ही सगळेजण सावेडी ग्रामस्थ सहभागी होऊन साथ देणार आहोत, त्यांच्या पाठीशी उभे आहोत। परंतु अजय महाराजांनी जे वक्तव्य केलं हे त्यांचं वैयक्तिक काहीतरी विषय असेल, वैयक्तिक त्यांचे नैराश्य असेल, वैयक्तिक त्यांचं काहीही असू शकतं, हे त्यांचं वैयक्तिक मत आहे। त्यांच्या अजय बारसकर ह्या व्यक्तीच्या मताशी किंवा त्यांच्या वक्तव्याशी सावेडी ग्रामस्थ म्हणा, नातेवाईक म्हणा किंवा त्यांचं कुटुंब म्हणा याचा कुणाचाही काही संबंध नाही। सावेडी गाव, सावेडी ग्रामस्थ हे संपूर्णपणे ताकदीने सगळे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यामध्ये त्यांच्या पाठीशी आहोत हे आम्ही स्पष्ट करतो। मी ॲडव्होकेट महेश काळे, सावेडी गावातच माझा जन्म झाला, इथंच लहानचा मोठा झाला। मराठा आरक्षणाच्या बाबतीत असो किंवा मराठा क्रांती मोर्चाच्या बाबतीत असो, सावेडी गावाने भरघोस अशा पद्धतीचं योगदान हे मराठा समाजासाठी आजपर्यंत दिलेलं आहे। संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल, यामध्ये सावेडी गावातील अनेक नागरिक कार्यकर्ते सहभागी होते आणि मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने जो एक प्रामाणिक नेता मराठा समाजाला आज मिळालेला आहे आणि त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जो विस्तृत असा लढा उभारलेला आहे त्या लढ्यामध्ये सावेडी गाव ग्रामस्थ हे तन मन धनाने संपूर्णतः झोकून देऊन काम करत आहेत। आमच्या गावातील नागरिक बारसकर कुटुंबातील असतील, वाकळे असतील किंवा इतर असतील, सर्व मुंबईसाठी सुद्धा आंदोलनाला गेलेले होते आणि आजही मनोज जरांगे पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभा आहेत। परंतु अजय बारसकर
नामक व्यक्तीने जो जरांगे पाटलांवर विविध प्रकारचे आरोप केलेले आहेत व त्यांच्या भूमिकेला विरोध दर्शवलेला आहे, त्यांच्या मताशी सावडेगाव ग्रामस्थ हे सहमत नाहीत. अजय बारसकर यांनी जे काही वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांच्या बाबत केलेले आहेत त्यांचा सावडी गावाचा एक नागरिक म्हणून मी निषेध व्यक्त करतो. सावडी गावाच्या वतीने त्या मताशी आम्ही सहमत नाहीत. त्यानंतर त्यांचे जे काही आक्षेप असतील त्याबद्दल आमचं एवढंच सांगणं आहे की जरांगे पाटलांच्या रूपाने जो एक प्रामाणिक नेता मिळालेला आहे आणि या लढ्याला यश येतंय असं दिसतंय. 54 लाख मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि जो रास्त मार्ग आहे, कायदेशीर मार्ग आहे, त्याच्यासाठीच जरांगे पाटील जर उपोषण करत असतील, आंदोलन करत असतील तर एक समाज म्हणून त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. वैयक्तिक हेवे देवेपोटी कुणीही त्यांच्यावर टीका करू नये. एक समाज म्हणून सर्वांनी त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा मी इथं नमूद करतो की आम्ही सर्व सावडेगाव ग्रामस्थ, सर्व म्हणजे सर्वच, कुणीही याच्यात राहिलेलं नाही, तर हे जरांगे पाटलांच्याच मागे आहोत. आणि अजय बारसकर यांच्या वक्तव्याचा, विधानाचा, भूमिकेचा आम्ही इथं जाहीर निषेध करतो. आज या ठिकाणी आमचे सर्व सावडी ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं जे काही आंदोलन आहे मराठा समाजासाठी आरक्षण मिळण्यासाठी, तर त्या आंदोलनामध्ये ग्रामस्थांच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे. आणि त्यांचं जे आंदोलन आहे अगदी 5-6 महिन्यापासून त्यांचं आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनामध्ये आम्ही जरी तिथं प्रत्यक्ष सहभाग नसला आमचा, तरी गावातून आम्ही त्यांच्या भूमिकेला नेहमी समर्थन दिलेलं आहे. परंतु आता मुंबईला वाशी येथे ज्यावेळेस त्यांचं आंदोलन होतं 26 तारखेला, त्या आंदोलनामध्ये सुद्धा गावकरी आमच्या इथून प्रत्येक घरामधून 1-1, 2-2 व्यक्ती त्या ठिकाणी गेले होते आणि त्या भूमिकेशी त्यांच्या सहमत होतो. परंतु आता अचानकपणे आमच्या गावातील ग्रामस्थ अजय बारसकर यांनी जरांगे पाटील यांच्या विरोधात जी काही भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेशी सावडी गावचा कुठलाही संबंध नसून त्यांचं ते व्यक्तिगत स्वरूपाचं मत आहे. तर आमचे ग्रामस्थ गावकरी यांनी काल ठराव केला की ह्या सर्व भूमिकेत अजय महाराज बारसकर यांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यामध्ये आमच्या ग्रामस्थांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. नमस्कार. मनोज जरांगे पाटलांनी जे काही मराठ्यांचं आरक्षण आंदोलन सुरू केलेलं आहे त्या अत्यंत मराठ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला सध्या जी काही आमच्या या ठिकाणी ग्रामस्थ अजय बारसकर यांनी जे काही त्यांना ट्रोल करण्याचं किंवा त्यांच्या माध्यमातून जरांगे साहेबांना व्यक्तिगत प्रश्न विचारण्याचा जो काही प्रयत्न केला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी गावाच्या वतीने निषेध करतो. आणि आणखी एक असं की अजय बारसकर हे सावडीच्या संपर्कातून बऱ्याच वर्षापूर्वी शेजारील गावात राहायला गेलेले आहेत. त्यामुळे सावडी गावाचा या ठिकाणी उल्लेख करू नये भाऊ. त्याच्यामुळे आमचे सावडी गावातील बरेचसे ग्रामस्थ व्यथित झाले. काल या ठिकाणी या संदर्भात चर्चा झाली आणि त्यांच्या या वक्तव्यावरचं खंडन करण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी काल ठराव पास झाला. आणि या ठिकाणी आमचं संपूर्ण गाव तनमन धनाने जरांगे पाटलांशी यापुढेही पाठिंब्यात राहील आणि आरक्षणातही राहील असे या ठिकाणी आमचं सर्वांचं म्हणून बोलणं झालं. प्रतिनिधी अजहर सय्यद, नगर न्यूज 24, अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा.